जर पोरान मांडीवर लागला तर तो बाप मांडी काय बाप मुलग्याच्या मांडीवर. अरे मुलगा बापाच्या मांडीवर लागला हा असा. हा ती मांडी कापून टाकता का? नाना म्हणाय ना जरा उलट मॅटर झालंय. असं आहे का? हा बाप जर मुला आपला मुलगा जर बापाच्या मांडीवर लागला बाप मांडी कापून फेकतो का? धुवून टाकावं लागतं. असं धुवून स्वच्छ करावं लागते त्याला. आता पलंगावर बस एवढा विषय मन निघाल का गलीमाच घरी म्हणावं. अरे हा अक्का बटा मराठवाडा आहे मन एकटा न घरी कैची चपला जाते डायरेक्ट बापरे मन दल्ली कैची ना पलंग टाकेली पट्ट्यावर पडलेला आहे. डायरेक्ट पट्ट्यावाला आहे तो. असं आहे का? पट्ट्याच नाही गली में पड़े रहता कोई भी आता दोस्त मित्र कोई भी आके कोई भी बैठता कोई भी आता कोई भी बैठता कोई भी बैठता कोई भी बैठता मेरी माँ को रागनी मेरे को रागनी और तुमको क्या को अरे बेटा अरे क्या तुम भी अरे खूब है तुम भी अरे वाह भाई वाह. अहो महाराज हा. माझ्या पलंगावर येऊन बसला मला तरी सुद्धा काही वाटलं नाही. आणि मग पण माझ्यापासून 5 पाण्याची वेडी सुद्धा मागितली. काय रे? क्या हलकट बात बोल दी नानी किरकोळ गोष्ट रे. अरे क्या नानी पाण्याची गोष्ट. इतनी हलकट बात बोलना पड़ता क्या? आई जवळ जेवण मागत नाही का? असं पाणी मागत नाही का? आणि पान मागितलं याच्यात काही विशेष आहे क्या बुराई है? मेरी बहन का डबा है. हाँ मेरी बहन का अरे मला चांगली कल्पना. तुमच्या लोकांना जेवण नको पण पान पाहिजे. बिल्कुल क्या ना 50 पानवर होत नाही. बापरे बोला. गट्ठा का गट्ठा चाहिए हमको. गन्ना? हाँ खिचड़ी पान पूड़ा. हाँ 2-2 मिनट में 2-2 मिनट में चालू पान पाहिजे. के नीचे रे. हाँ डायरेक्ट कहाँ से काटना कालेगा. कोई भी आता पान लेता चुना काटता हाँ डब्बी में से ऐसा चूना निकालता काथा लगाता पान गिन डालता मस्त सुपारी के पारी डाल के तम्बाकू के मग डाल के खाले. कोई मेरी अम्मा को राग नहीं मेरे को राग नहीं मेरी बहन को राग नहीं और तुमको क्या गुस्सा? अरे खूब है तुम भी. आहे रे. आता किरकोळ गोष्ट आहे. आता अरे खूब है देवगड यात्रा आहे. देवगड गावाची यात्रा. आपण दोघे गेलो यात्रेत. मजोड 20 रुपये. जय शिपाई जाट पान टपरीवर 2 पानाचे विडे बनवून आण. गेला 20 रुपये दिले. पानवाल्याने 2 पानाचे विडे बनवून तुझ्या हातात दिले. मग ते पान टपरीवाले आपली बायको झाली का? याच्यात दिसेच आहे का? क्या उदाहरण दिया तुमने. का नको? क्या नानी अभी वो लड़का है तुम्हारा वाला आया बैठा पान खाया निकल. अरे क्या बात है अरे खूब है तुम भी. जास्ती बोलू नको महाराज. मी तुम्हाला सांगणार त्याच्या अगोदर तुम्ही मला सत्यवचन द्या. अगं बोलतो हेच माझे वचन आहे. काकुले वस्तारा द्या. तुम्ही म्हशी बाजाराला पाठवतो गाडी वचन वचन. बोलतो हेच माझे वचन आहे. अहो नाही मला तुमच्याकडून सत्यवचन पाहिजे. वचन पाहिजे. एक माझे सत्य वचन. महाराज तुमचे राजदंडन माझ्या माल्याने चालू. म्हणजे मुलगा आला तुझ्या जवळ पानाची विडे मागितले जेवण मागितले याच्यात काही विशेष नाही. आणि तू दिमाखाला ताण देते एवढी हलकट विचार डोक्यात घेते. अहो तेवढं काही झालं मला काही वाटलं नाही. पण तुमच्या चंद्रनं माझ्यासोबत बळजबरी बलात्कार करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. इमला कसं हे बोलूसं वाटलं का तुला? सख्या आहे का? राजवी जाईना त्याला कळत नसेल का? आई लेकराचं नातं कळत नसेल
लहान होताना लहानाचा शहाणा केला. चालताना येत होतं त्याला चालणं शिकवलं, बोलताना येत होतं त्याला बोलणं शिकवलं, हातातला घास मुखात दिला. सावत राईत जन्म देते आई, एवढी नाईक राजाचे राज भिने. त्याला कळत नसेल बाडावर अबजाड घेऊ नको, आणि कारण तो पुरी लोकांचा जाप खरा करू नको. ज्येष्ठ लोक म्हणत होते सवत असावं पण सवतीचं जाव पण नसावं. सवतीला पाहून सवत डोळ्यात काजळ भरते. सवतीचं लुगडं वडणीवरती सण होत नाही. वेळेवर समन खार मिटेल पण सवत खार मिटणार नाही. हे डोक्यात विचार घेतल्या काय, सावतर मुलगा आहे, माझ्या बाळावर अबजाड घेते, उन्या पाण्याने घर जाळते. माझ्या बाळावर अबजाड घेशील बैलाचा जन्म घ्यावा लागेल आणि तुला गोण्या व्हावं लागते. अहो महाराज, मी जर खोटं बोलत असेल तुमच्या पवित्र चरणाची मला शपथ आहे. हो महाराज. आलं लक्षात. इंदा जवानी दिवाणी होती. जवानीचा तोल त्याच्याकडनं सावरला गेला नसेल. जरूर तुझ्या रंगरूपाला वाढून तुझ्यावर रसिक झाला असेल. प्रेमाची आपला प्रेमाची भीक मागितली असेल, पण झालं गेलं पार पडलं. माझी आबरू चौकात येते का, आपल्या हाताने मांडी आपली उघडी करते का. झाकलेली मूठ 1.25 लाखाची, 2 धक्क्याचा मार देतो, आपल्या वाड्याचा बाहेर आकलून देतो. मग आपली मनाची समाधानी होईल ना. जाऊ दे, काढून टाकीचा. हे तसं काही चालणार नाही. तुम्ही मला सत्यवचने दिल्या. चंद्रच्या हातापायामध्ये बेगी टाका, शिळू पाठा त्याला मारण्यासाठी. एक घाव 2 तुकडे करा, ती रक्ताने भरलेली तलवार मला दाखवण्यासाठी बाबा. कोणता पुत्र घातकी बाप आहे. वयात आलेला मुलगा बापाच्या हातून त्याचा खून होईल शक्य नाही. इमला सोड विचार, काढून टाक हा डोक्यातला विचार. कारण वयात आलेला मुलगा आहे. आज नाही तर उद्या मी त्याचं लग्न करणार. सुनबाई आपल्या घरात येणार, तिच्या हातच्या आपण गरम भाकरी खाणार. हा वेडगेटीचा डोक्यात का धरला ग. जाऊ दे, बाळाची प्राणाची भीक मागतो. मला त्याची प्राणाची भीक वाढ, दया कर. मारण्याचा हुकूम त्याला करू नको. वाटेल तेवढे तिकडे निघून जाणार, त्याला आपल्या गावातून काढून देणार आहे. झालं गेलं पार पडलं. इमला हे काय झालं, मी तिला सत्यवचन देऊन चुकलो. आम्ही लोक वचनाचे पक्के असतात. सूर्यकुळात जन्म घेतलाय, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगेल, समुद्र मर्यादा